आम्हाला आजही अमरावती शहरापासून 150 किलोमीटर नागपूरला तो रुग्ण न्यावा लागतं। याच्यापेक्षा काय दुर्दैव आहे। इंदोर सारख्या शहरामध्ये हे पाहणी करायला जातात। हे शहर का बरं म्हणून देशातलं नंबर 1 शहर आहे, तसं आपलं शहर करण्यासाठी का प्रयत्न कोणी करत नाही। हिंदू शेरनी याची भूमिका असलेले आज अचानक रातोरात बहुजनांचा बहुचर्चित चर्चा कसा काय झाला। अरे विचार करा, जो व्यक्ती अपक्ष राहून 15 वर्ष इथं राज्य करते आणि अपक्ष राहून एक लोकसभा निवडून आणते, हे काय सांगते। नमस्कार, मी पंढरीनाथ कांबळे, तुम्ही पाहताय मुद्द्याचा बोला। आज आपण आहोत बडनेरामध्ये। युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा सलग 3 टर्म्स या भागातून अपक्ष म्हणून निवडून येत आहेत। ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात, पण असं असून सुद्धा इथल्या स्थानिक भाजप नेत्यांसोबत त्यांचे खटके उडालेले आहेत। आणि म्हणूनच की काय, भाजपचेच तुषार भारतीय यांनी बंडखोरी करत इथून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। विशेष म्हणजे तुषार भारतीय हे भाजपचे विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांचे ते बंधू आहेत। तिकडे महाविकास आघाडीतून शिवसेनेच्या ठाकरे गटातून सुनील खराटे हे रिंगणात आहेत, तर ठाकरे गटाच्याच प्रीती बंड यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। अमरावती विमानतळ याच मतदारसंघात येतं। इथून विमान कधी उडणार या प्रतीक्षेत इथले नागरिक आहेत। आणि बडनेराचा काही भाग आहे तो अमरावतीत येतो। अमरावतीचा तर विकास झालेला आहे, पण बडनेराचा विकास कधी होणार, बघूयात इथले काय मुद्दे आहेत, काय समस्या आहेत। सुरू करूयात मुद्द्याचा बोला। नमस्कार, काय सांगाल, इकडचे मुद्दे आहेत, काय समस्या आहेत, काय विकास झालेला आहे, काय गोष्टी आहेत। बडनेरा मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे। 15 वर्ष आमदारकी, 5 वर्ष खासदारकी राणा या दाम्पत्य यांच्या घरात होती, परंतु त्याचा कुठलाही त्यांनी जनतेसाठी उपयोग करून घेतला नाही। त्यांनी स्वतःसाठी उपयोग करून घेतला आहे। त्यांचा विकास झाला आहे। त्यांच्या विकासाने त्यांची जी तुम्ही मालमत्ता पाहाल, मागची मालमत्ता आणि आताची मालमत्ता याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। जनतेसाठी आमदारांनी काहीच केलेलं नाही आहे। त्याच्यामुळे ही जी जनता आहे या 2024च्या निवडणुकीमध्ये आमदाराला त्यांची जागा दाखवून दिली। नेमका विकास या महानगराचा कुठे हरवला तो दिसतच नाही आहे। त्याचं कारण असं की एकीकडे सत्ताधारी पक्ष हजारो कोटीच्या योजनांची आकडेवारी जाहीर करते, त्या आकड्यामध्ये शून्य किती लागतात हेही समजत नाही, पण हजारो कोटीच्या विकासाची फलक, जाहिराती, भूमिपूजन या शहरामध्ये आम्ही अमरावतीकर म्हणून बघतोय। पण तुम्हाला सांगतोय की आरोग्याच्या बाबतीत या शहरामध्ये कुठलीच सुविधा नाही आहे। यालाच आम्ही विकास म्हणायचा का। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या शहराचं ड्रीम स्वप्न आहे, परंतु या शहरामध्ये सिटी स्कॅनची मशीन बंद राहते, न्यूरोसर्जन नाही। आमच्या शहरामध्ये एखादा जेव्हा अपघात होतो, ॲक्सिडेंट होतो, एखादा रुग्ण गंभीर होतो, तर आम्हाला आजही अमरावती शहरापासून 150 किलोमीटर नागपूरला तो रुग्ण न्यावा लागतं। याच्यापेक्षा काय दुर्दैव आहे। याला आम्ही विकास म्हणायचा का। या शहरामध्ये उद्योग नाहीत, रोजगार नाहीत। 15 वर्ष झालेले विद्यमान आमदार हे फक्त स्वतःचा विकास करत आहेत, सामान्य जनतेकडे त्यांचं लक्ष नाही। यामुळे सामान्य जनता यावर्षी विद्यमान आमदाराच्या विरोधात आहे आणि सामान्य व्यक्ती तुषार भाऊंच्या पाठीमागे आहे। आता आपण काही मंडळींकडनं काही समस्या, काही प्रश्न आपण ऐकलेत। काय याच्यावर तुम्ही रुलिंग आमदारांचे कार्यकर्ते म्हणून काय तुम्ही उत्तर द्या। आपण जेव्हा सुरुवातीला कार्यक्रमाची सुरुवात केली, आपण सांगितलं की बडनेराचा विकास झाला आहे का हे आपण बघणार आहोत। मला असं वाटतं तुम्ही त्या रोडने आलात, तो बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये येतो, तो संपूर्णतः कॉन्क्रीट झालेला आहे। दुसरी गोष्ट आपण जे म्हणालात की ज्या सध्या बंडखोर उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी दाखल केली, त्यांच्या भावाला या ठिकाणी, सख्या मोठ्या भावाला भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी विधान परिषदेचे सदस्य बनवला। तर एकाच घरात आमदारकी द्यायची आणि बाकीच्या कार्यकर्त्यांना काय करायचं, हा भाजपला सवाल आहे। हा भाजपला सवाल आहे। दुसरं गोष्ट असं आहे की 15 वर्षापासून इथली जनता, ज्या भारतीय जनता पार्टीने यांच्या गटाला महापौर पद दिलं, ज्या भारतीय जनता पार्टीने यांना स्थायी समिती सभापती बनवलं, ज्या भारतीय जनता पार्टीने यांना पक्षनेता बनवलं, ज्या भारतीय जनता पार्टी आणि यांनी 29 तारखेला भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिला। म्हणजे भारतीय जनता पार्टीकडनं जे घ्यायचं ते पूर्ण घेऊन घ्यायचं आणि मग भारतीय जनता पार्टीच्या निष्ठांना विचारांना लाथ मारायची आणि मग स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची ताकद दाखवायची पूर्णतः चुकीचं आहे। कारण भारतीय जनता पार्टीच्या भरोश्यावर तुम्ही आजपर्यंत कमवलं, भारतीय जनता पार्टीच्या भरोश्यावर तुम्ही नाव कमवलं आणि आजही मी तुम्हाला सांगतो 15 वर्षापासून आमदार रवी राणा या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहेत।
आणि संपूर्ण मतदार गेल्या 15 वर्षापासून आमच्यासोबत आहेत आणि याही वर्षी आमच्यासोबत असतील असा आमचा ठाम विश्वास आहे. माननीय आमदार रवी राणा हे 3 वेळा 2009मध्ये 14मध्ये 19मध्ये निवडून आले, तर हा केवळ त्यांनी विकास केला म्हणून ते निवडून आलेले आहे आणि याही वेळेस त्यांच्या मागे जनता आहे आणि विकास त्यांनी केलेला आहे म्हणून याही वेळेस ते चौथ्यांदा निवडणार आहे, हॅट्रिक करणार आहेत ते. बडनेरा मतदारसंघातली गेल्या 15 वर्षापासून आमदार साहेबांनी म्हणते विकास केला. विकास कशाला म्हणते? रोड नाल्या केल्या म्हणजे विकास म्हणते का? शेतकऱ्यावर अन्याय होत आहे या अमरावती जिल्ह्यातनी. कोणती मोठा कारखाना नाही आहे, उद्योग नाही आहे, अनेक सूचित बेरोजगाराच्या हाताले काम नाही आहे, याले विकास म्हटलं जात नाही. पैठदा, मला विद्यमान आमदारांना प्रश्न विचारायचा आहे की कालपर्यंत हिंदू शेरनी याची भूमिका असलेले आज अचानक रातोरात बहुजनांचा बहुचर्चित चर्चा कसा काय झाला? निवडणुकीच्या आधी हिंदुत्ववादी, निवडणुकीच्या तोंडावर बहुजनवादी आणि निवडणुकीनंतर फक्त भांडवलवादी. फक्त दुर्दैव हे आहे की जनवादी कधी होऊ शकत नाही. बडनेरा मतदारसंघाचा पुरा महाराष्ट्रात डंका आहे, पण हा डंका कशासाठी आहे? इथे 10 दिवसात 10 खून होतात, इथे रात्री 5-5 वाजेपर्यंत पब चालतात, इथे वरली मटक्याचे धंदे आहेत. म्हणजे इथे विकास काय आहे? विकासाचे मुद्दे हे विकासाचे मुद्दे नसले पाहिजे. ज्या वेळेला या ठिकाणी उद्धवसाहेब ठाकरे यांचं सरकार होतं त्यांच्या गृहमंत्र्यांवरती 100 कोटींचे आरोप झाले होते. महिन्याला 100 कोटी रुपये यांनी जमा करून आणले. त्या गृहमंत्र्यांनी जेलमध्ये जावं लागलं, त्यांच्यावरती आरोप सिद्ध झाले आणि हे गोष्टी करतात लॉ अँड ऑर्डरच्या. हे म्हणतात की बडनेरात रस्ते गेले. मी सांगू इच्छितो की तुषार भाऊंनी पालखी मार्ग या योजनेअंतर्गत बडनेराचे सगळे कॉन्क्रीट रोड तुषार भाऊंनी स्वतः निधी आणून केलेला आहे. रवी राणांचे काम काय आहे की त्याच्यावर फक्त जाऊन आपलं बोर्ड लावायचं आणि उद्घाटन करायचं. दुसरं, विकासाच्या नावावर तर इथे नियोजन शून्य कारभार आहे. परंतु यांनी जे भांडवलशाहीचा प्रकार केलेला आहे या अंतर्गत रवी राणांनी त्यांच्या संस्थेसाठी गजानन शिक्षण संस्थेच्या नावावर 3 एकरची जमीन लाटलेली आहे. ₹1 पर स्क्वेअर मीटर पर इयर म्हणजे 15 कोटीची जमीन कवडीमोल भावात महानगरपालिकेची गेलेली आहे. याला कोण उत्तर देणार आहे? यालाही उत्तर दिलं पाहिजे. हा मतदारसंघ 40% ग्रामीण आणि 40% 60% शहरी आहे. तर या भागामध्ये शेतकरी आत्महत्या एवढा आहे. या मतदार मागील 15 वर्षापासून जे विद्यमान आमदार एक काम करून राहिले, तर इथं शेतकऱ्यावर आधारित एकही उद्योग नाही आहे. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जाऊन जा, तिथं शेतीवर आधारित उद्योग, इथं सोयाबीन पिकते, कापूस पिकते, एक तरी उद्योग इथे आणला का? इथं संत्रा प्रोसेसिंग आहे, अमरावती रेल्वे लाईन आहे. एक जिथल्या तरुण पोराला जर हाताला काम मिळालं तर शेतकरी आत्महत्या थांबल्या, नोकऱ्या भेटल्या असत्या. खूप चांगलं काम केलं. अजून प्रहारची काही भूमिका स्पष्ट भाऊंनी केलेली. तिसऱ्या महाआघाडीचं बडनेरामध्ये मताधिक्य वाढलेलं आहे. त्यामुळं बच्चूभाऊ कडू यांची भूमिका या मतदारसंघामध्ये महत्त्वाची ठरणार आहे. अजूनही बच्चूभाऊंची भूमिका स्पष्ट झालेली नाही आणि प्रहार जनशक्ती पक्ष म्हणा किंवा तिसरी आघाडी म्हणा, ज्या पक्षाला पाठिंबा देईल ते आमदार होतील किंवा सरकारमध्ये प्रहारला सोबत घेतल्याशिवाय सरकार. कोरोना काळामध्ये सांगितलं फार लोक मरण पावले, पण कोरोना काळात मुख्यमंत्री त्यांचे होते. कोरोना काळामध्ये मुख्यमंत्री त्यांचे होते आणि त्यांच्याच काळामध्ये त्या 100 कोटीचा घोटाळा ज्या केला मंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी, ते त्यांच्याच काळामध्ये झालेला आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी ही जी मंडळी आहे ही म्हणते 15 वर्षात विकास नाही झाला. अरे विचार करा, जो व्यक्ती अपक्ष राहून 15 वर्ष इथं राज्य करते आणि अपक्ष राहून एक लोकसभा निवडून आणते. एक तर हे साफ चुकीचं खोटं बोलता. हे अपक्ष नव्हते, 2 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडून आले. आणि दुसरी गोष्ट की अतिशय कमी शब्दात मी सांगतो की रवी राणा म्हणजे बेईमानी आणि बदमाशीचं हे कट्टर उदाहरण आहे. बेईमानी यासाठी की काँग्रेस राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारातून निवडून आले आणि 24 तासात दोन्ही नवरा बायको भारतीय जनता पक्षात गेले. त्यानंतर भ्रष्टाचाराचं उदाहरण सांगतो मी. जी जागा विजय मिलसाठी राखीव बनवून घेतली त्या जागेवर स्वतःची शाळा बांधली आणि अनेक जी जागा त्यांनी जे मैदान शासनाच्या धोरणासाठी घेतलं तिथे त्यांनी स्वतःचे व्यापारी संकुल उभं केलं आहे. आपल्या इथं विद्यमान आमदार 15 वर्ष आमदार आहेत, परंतु आणि खासदार पण होऊन गेले. माझ्या मित्रांना प्रश्न आहे की 15 वर्षात किंवा 5 वर्ष आता खासदार ताईंना मिळाले
अकोली रिंग रस्ता का नाही झाला, ज्यामुळं अमरावती जिल्ह्याचा विकास झाला असता. अमरावतीचे जवळपास 7 तालुके या रोडने जाण्यायेणं करणार होते, ज्यांना जवळपास 5 ते 7 किलोमीटरचा अंतर कमी झालं असतं. परंतु आजही तो रस्ता तसाच आहे. लालखडीपाशी त्याचा रेल्वेचा ब्रिज नाही, लालखडीपाशी तुम्हाला अकोली रस्ता तो बंद झालेला आहे. याचा प्रश्नाचं उत्तर विद्यमान आमदाराच्या प्रतिनिधीने द्यावं. या ठिकाणी अकोली रिंग रोडच्या संदर्भात प्रशासनासोबत बैठक झाली. त्या ठिकाणी काही अत्यंत गरीब वस्ती, गरीब लोकांची वस्ती, कष्टकऱ्यांची वस्ती, कामगारांची वस्ती त्या ठिकाणी आहे. या संदर्भात त्यांचं पुनर्वसन होणे पहिले गरजेचं आहे, कारण सन्माननीय आमदार रवी राणा हे नेहमी गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या पाठीशी उभे असतात. त्याच्यामुळे त्यांचं पुनर्वसन आधी होईल आणि त्या संदर्भात फक्त एक 100 मीटरचा पॅच बाकी आहे. तो 100 मीटरचा पॅच पूर्ण झाला की ती संपूर्ण अमरावती शहराला जोडणारी रिंग थोड्याच दिवसामध्ये कंप्लीट होईल. शोकांतिक आहे, यांना बाळासाहेबांच्या भरोश्यावर मतं मागा लागतात आणि बाळासाहेबांच्या मातोश्रीवर जाऊन तमाशे करतात. यांना माझा हा प्रश्न आहे, यांनी माझा हा प्रश्न आहे. यांनी मागच्या वेळेला यांनी मेट्रोचं स्वप्न दाखवलं होतं, मागच्या वेळेला यांनी सुदगिरी स्वप्न दाखवलं होतं, त्याच्यावर बोलावून यांनी ऐकून घ्या थोडं ऐकून घ्या. युवा स्वाभिमाननी महानगरपालिकेकडनं 3 एकरची जमीन गेली, याबद्दल तुम्ही विचारायला पाहिजे. गजानन शिक्षण संस्था मी कागदासहित आलेली आहे. त्यांनी जी जमीन घेतली आहे त्याच्यामध्ये नवनीत राणा, रवी राणा कुटुंबीय पूर्ण त्या संस्थेत आहे. नाममात्र किमतीमध्ये ही 1 रुपयामध्ये ती जमीन विकत घेतली. कोट्यावधी रुपयाची जमीन आहे आणि अशाच ही एक जमीन नाही, ही एक जमीन उघडकीच झालेली आहे. हे कागद आपल्याकडे आहे. दिल्ली पब्लिक स्कूलची जमीन, अशा असंख्य जमिनी अशा आहे की हे भूमाफी आहे त्यांनी घेतलेल्या आहे. हनुमानगडीवर जिथे यांनी जमीन घेतलेली आहे ही पण अशीच घेतली आहे. फॉरेस्टची जमीन सुद्धा घेतली आहे. भूमाफी आहे आणि यांना या जमिनीबद्दल आपण विचारावं. मुख्य म्हणजे विकासाचे जे मुद्दे आहेत ना, त्या मुद्द्यांना बगल देण्याचं काम सुरू आहे. बघा, इथे रोजगार नाही आहे. हे अमरावती विधानसभेच्या ज्या आमदार आहे सुलभा खोडके, यांनी 5 वर्षात काही केलं नाही. डॉक्टर सुनील देशमुखांनी इथे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम केलं होतं. या ठिकाणी प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती असताना भारत डायनामिक्स म्हणून मिसाईलचा मोठा कारखाना आला, त्याची जागा अधिग्रहित केल्या गेली. आज तो कारखाना कुठे आहे? तर तो कारखाना अडानीला दिला गेला आणि त्यांनी तो हैदराबादला घेऊन गेले. विमानतळ नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव डिव्हिजनल हेडक्वार्टर आहे की जिथे विमानतळ नाही. शेवटी इथले जे डॉक्टर सुनील देशमुख आहेत आमदार होते ते, त्यांना जनहित याचिका दाखल करावी लागते. लॉ अँड ऑर्डरचा मोठा प्रश्न आहे ज्याचा उल्लेख सगळ्यांनी केला. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच सोयाबीनच्या भावासाठी 6,000 रुपये भाव मिळायला पाहिजे याच्यासाठी 2011ला गळा फाडून आंदोलनं केली. परंतु आज ही याची किंमत 2500 रुपये आहे. म्हणजे 4800 रुपये MSP असताना सुद्धा कोणत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याला 4800 रुपये भाव मिळत नाही. याच्यावरही चर्चा झाली पाहिजे. या ठिकाणी सांगतो, अवघ्या 1 महिन्यामध्ये या ठिकाणी विमान उडणार आहे. ATC टावरचं काम पूर्ण झालं आहे, त्याचं सिग्नलचं काम सुरू आहे. धावपट्टी पूर्ण झाली आहे. अवघ्या 1 महिन्यामध्ये ठिकाणी विमान उडेल. राहिला प्रश्न भूखंडाचा, तर यांच्याकडे कोर्टाचे दार उघडे आहेत. यांनी न्यायालयात जावं, ते कागदपत्र सबमिट करावे आणि न्यायालयात द्यात मागावे. ज्या ठिकाणी चुनावी मुद्दे बनवून त्याला नागरिकांमध्ये संभ्रम फैलू नये. आणि या शेतकऱ्यांचा मुद्दा आहे. शेतकरी संघटना ठिकाणी म्हणते, ज्या ठिकाणी खासदार राजू शेट्टी साहेब होते, यांचं नेतृत्व करत होते, तेव्हा यांनी नौटंकी केला आंदोलनाच्या नावावरती. तेव्हा यांनी सत्तेसोबत मांडीला मलिदा खाल्ला आणि आज यांना सोयाबीनच्या शेतकऱ्यांचा कळवळा येतोय. भाऊ बलवंत वानकडे कुठं आहे? किती वर्ष झाले आता? बोला, कुठं आहे बलवंत वानकडे? आतापर्यंत नाही दिसले आम्हाला बलवंत वानकडे कुठं आहे म्हणून. आता आमदार बनले, कुठं आहे? एखादं काम दाखवा आम्हाला की आता आमदार बनून आले की बलवंत वानकडे कुठं आहे? आतापर्यंत आम्हाला नाही दिसले. राहुल गांधी या जिल्ह्यात आले होते, सांगितलं होतं की 68,000 रुपये खटाखट तुमच्या अकाउंटला येणार आहे. पण या राहुल गांधीने 68,000 पाठवले नाही. लक्षात घ्या. मी हे सांगेल की या ठिकाणी नुसतं पक्ष बदलाबदलीचं राजकारण होतं. ठीक आहे, एक सामान्य नागरिक या नात्याने माझं असं आणि एक शिक्षित या नात्याने असं आहे म्हणणं आहे की शहराचं राजकारण जे आहे ते शहरापर्यंत राहावं. विधानसभेचं विधानसभा आणि लोकसभेचं आहे ते लोकसभेशी निगडीत.
पण या ठिकाणी असं पाहिलं जातं मोस्टली की सगळे मुद्दे घेतात, ते लागलेली मुद्दे आहे की आपल्याला रोड हवे, रस्ते हवे, हॉस्पिटल हवे, सगळं हवं. पण या गोष्टींसाठी जो बेसिक मुद्दा आहे तो बेसिक मुद्दा असा आहे की रोगराई कुठून पसरते. रोगराई ही जी आहे हे कचऱ्यापासून पसरते आणि या संदर्भात एकही लोकप्रतिनिधी हा शपथ घेत नाही. माझं हे सगळे लोकप्रतिनिधी जे आपापल्या पक्षासाठी कार्य करतात यांना एक म्हणजे प्रश्न आहे, निवेदन आहे काय, मारे सगळं निवडून येतात, सगळे येतात आणि विदेश दौरे होतात, आमदार खासदारांचे विदेश दौरे होतात, जे लोकप्रतिनिधी राहतात नगरसेवक त्यांचे विविध राज्यात दौरे होतात. इंदोर सारख्या शहरामध्ये हे पाहणी करायला जातात. हे शहर का बरं म्हणून देशातलं नंबर 1 शहर आहे, तसं आपलं शहर करण्यासाठी का प्रयत्न कोणी करत नाही. काय झालं की केवळ आरडाओरडा करून सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू राहतो. मुद्दे नसले तर आरडाओरड करणे. मला हे म्हणायचं आहे की जसं आपण स्थानिक मुद्द्यांना हात घातला त्याचप्रमाणे राज्यस्तरीय मुद्दे आहेत. विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांना गेल्या 2.5-3 वर्षापासून स्कॉलरशिप मिळत नाही आहे. त्याचबरोबर आता नुकताच विद्यमान सरकारने जात वैधता प्रमाणपत्र देताना केवळ विशिष्ट जातीच्या लोकांना 6 महिन्याची मुदतवाढ दिली, परंतु SCच्या VJNTच्या SBCच्या विद्यार्थ्यांना जात वैधतेसाठी 6 महिन्याची मुदतवाढ न दिल्यामुळे अनेक हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी निर्माण झाल्या, त्यांचे शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त झाले, त्यांना प्रवेशसुद्धा मिळाले नाही. त्याचबरोबर यांनी स्वाधार नावाची योजना सुरू केली. समाज कल्याण विभाग स्वाधार योजनेमध्ये 11वी पासूनच्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देतो. या ठिकाणी याच राज्य सरकारने सावित्रीबाई फुलेच्या नावाने OBCच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरू केली, पण 11वीच्या 12वीच्या विद्यार्थ्यांना वगळून हा भेदभाव कशासाठी. बोला साहेब, बडनेरामध्ये फक्त सुनील भाऊ खराटे आणि सुनील भाऊ खराटेच निवडून येणार. यंग आहे, सगळ्या गोष्टी त्यांनी कामं केल्या, युगाचे कामं केलेले आहे आणि त्यांना जनमानसाचा पूर्ण सपोर्ट आहे. यावेळी बडनेरा मतदारसंघामध्ये खरोखर विकास करायचा असेल तर प्रीती बंड शिवाय पर्याय नाही. यावेळी प्रीती बंडच निवडून येणार आहे. यावेळेला नक्कीच आम्ही विजयी चौकार मारू. आमदार रवी राणा चौथ्यांदा निवडून येतील आणि या महायुतीच्या सरकारमध्ये पालकमंत्री या ठिकाणचा जो विकास आणखीन ताकदीने करतील. आणि यावेळेला आपण पुढच्या वेळेला पेठेचा दोघे जण सोबत मुंबईवरून या ठिकाणी येऊ आणि तुमचं तुफान दर्जेदार नाटक या ठिकाणी लावू. या मंडळी, आज आपण इकडे चर्चा केली, बरेच आरोप झालेत, प्रत्यारोप झाले आणि त्यांच्या सगळ्या शंकांचं आणि समस्यांचं निवारण या येत्या पुढल्या निवडणुकीत आपल्याला कळेलच आणि अशी आशा करूयात. आपण जाऊयात पुढल्या आपल्या भागात. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा मुद्द्याचं बोला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.